आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। अंगणवाड्याची जबाबदारी झेडपी शाळांकडेच। जिल्ह्यात 4000 अंगणवाड्या असून सध्या सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे सर्वच अंगणवाड्या कुलूप बंद आहेत। त्यातील 150 ते 200 अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून पोषण आहार दिला जात आहे। दुसरीकडे त्या मुलांना दररोज 1 तास जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकाकडूनच धडे दिले जात आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचा 3 डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे। त्यावर अजूनही शासन स्तरावरून मार्ग निघालेला नाही। त्यामुळे सोलापूरसह राज्यातील सर्वच अंगणवाड्या 24 दिवसापासून बंद आहेत। वास्तविक पाहता अंगणवाड्यामधील लहान बालकांना दररोज पोषण आहार देणे बंधनकारक आहे, मात्र ना पोषण आहार ना अध्यापन अशी वस्तुस्थिती आहे। एकात्मिक बाल विकास विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या आदेशानुसार सध्या अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना पोषण आहार देण्याची पर्यायी उपाययोजना करावी, त्यांना शिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची मदत घ्यावी अशा सूचना केल्या आहेत। त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे। आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यावर तोडगा निघेपर्यंत असाच पर्यायी मार्ग अवलंबला जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पोषण आहाराच्या माध्यमातून अंगणवाड्यामधील मुलांना पोषण आहार दिला जात आहे, पण अजूनही जिल्ह्यातील 3500हून अधिक अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना आहार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना प्रति विद्यार्थी 65 पैसे दिले जाणार आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचा 3 डिसेंबरपासून बेमुदत संप आहे। त्यावर अजूनही शासन स्तरावर मार्ग निघालेला नाही। त्यामुळे सोलापूरसह राज्यातील सर्वच अंगणवाड्या 24 दिवसापासून बंद आहेत। वास्तविक पाहता अंगणवाड्यामधील लहान बालकांना दररोज पोषण आहार देणे बंधनकारक आहे, मात्र सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।